नमस्कार भावा बहिणीनो, आपल्याला आज गावाकडील एकदम गावरान पद्धतीचा खिचडी भात करायची आहे। तर त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलंय मी ते तुम्हाला दाखवते। तेव्हा मी उभा कांदा चिरून घेते। खिचडी भात आले ना उभाच कांदा चिरून घ्यायला लागतोय। इथे 2-3 बटाटा घेतले ती आणि कोथिंबीर आहे। हे ओला वाटाणा आणला होता, त्या ओल्या वाटाण्याचं हे दाणे ती। तर त्यासाठी मग आता मी ना कांदा चिरून घेते, उभा कांदा चिरायला लागतोय। तर आज म्हटलं दर दिवस कालवण भात भाकरी सगळंच करायला लागत आहे। मग आजचे दिवस म्हटलं आपण खिचडी भातच करू। चला आज मी खिचडी भात कसा बनवते ना तर त्या शेवटपर्यंत पाहत राहा। तर आपला कांदा आता कापून झालाय। हे एवढा कांदा घेतलाय मी आणि आता बटाटा कापते। तर बटाटा मी ना असं धुवून घेतलं, ती आधीच धुवून घेतलं ती आणि मग ते असे ना बारीक बारीक कापायला लागत होती। लय मोठाला नाही कापायचं, म्हणजे मग भातात आहे ना पटकन शिजून जातं ती, कारण भात पटकन शिजतोय का नाही। ते असं बारीक बारीक घ्यायचं कापून। तर आपल्याला खिचडी भातासाठी जेवढं साहित्य लागत आहे ना तेवढा आपला ह्या एवढा आहे आपल्याकडे सध्या उपलब्ध। ते वाटाणे ती आणि बटाटा कापून घेतलं ती थोडंसं आणि कांदा घेतला कापून उभा आणि इकडे कोथिंबीर आहे। तर हा मसाला ना मटकी शेवभाजी तिचा मसाले आणि याच्यात हा कांदा लसूण मसाले आणि हा आपला घरगुती काळा मसाले। इकडे आपली घरची मिरची आहे आणि याच्यात हळद आहे। तर तोपर्यंत आपण आहे ना चूल पेटवून घेऊ। तर आता चूल पेटवा कागद आहे ती, तर पहिल्यासारखा रॉकेल भेटत नाही आता चूल पेटवा। मग असं कागदच प्लास्टिकचं कागद असं कागद गोळा करून ठेवायला लागत आहे। तर आपल्याला येणं याच्यात ह्या टोपामध्ये खिचडी भात करायची। आता आपली चुलही मस्तपैकी पेटले। हा टोप मी आहे ना याच्यावर ठेवते चुलीवर आणि त्याच्यात आपण तेल टाकून घेऊ। 2-3 चमचे टाकायला आता ती खिचडी भाताला तेल। हे थोडा घट तेल आहे, 2 चमचे टाकला तरी मग त्या तापून जास्त होत आहे। ह्या पातळ झाला। आता त्याच्यात आपण एक कांदा टाकून घेऊ। हा कांदा आहे ना तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा, असा लाल लाल कलर आला पाहिजे त्याला। असं चांगला मस्तपैकी ना हलवीत राहायचा, म्हणजे जळत नाही खाली। खरपूस मस्त लाल कलर येईपर्यंत ना आपण त्याला असं याच्यात परतून घेणार आहे। तर आपला कांदा आहे ना मस्तपैकी तेलात असा परतून झालाय। हा लालसर कलर आलाय त्याला। तर आपण आता त्याच्यात आहे ना थोडा जिरा टाकून घेऊ आधी फोडणीसाठी। तर हा जिरे याच्यात टाकून घेऊ आणि मग आपण त्याच्यात नंतर आहे ना तर आपली जिरा टाकून फोडणी मस्त झाले। तर त्याच्यात मी वाटाणा टाकते। ते वाटाणा सुद्धा याच्यात आहे ना चांगलं तळून घ्यायचं। बटाटे टाकते म्हणजे दोन्ही बी पटकन तळून होईल। हे तळून घेतलं का मग आपण हे मसाले टाकणार आहे। हे थोडंसं परतून घेते तेलामध्ये। आपण आता मस्तपैकी तळून घेतलाय वाटाणं बटाटा कांदा जिरा। आता आपण त्याच्यात ना मसाला टाकून घेऊ। तर हा मिसळ म्हणजे शेवभाजीचा कोणत्याही भाजी चालते हा मसाला टाकू। हळद आहे तर थोडी हळद टाकून घेऊ। मसाला भाताला थोडी वाढावंच हळद टाकायला लागते। हा कांदा लसूण मसाला आणि आपली घरची मिरची, थोडा काळा मसाला टाकून पाहू बरं कसा लागत आहे। आणि मग आपण हे सगळं आहे ना असा मस्त हलवून घेऊ।
तर आपलं ह्या सगळं आता याची मस्त फोडणी झाली तयार. आणि आता आपण याच्यात आहे ना आपल्याला पाहिजे तेवढा जेवढा भात घालायची त्याच्या प्रमाणात पाणी ओतू. तर थोडा तर मी याच्यात पाणी ओतून घेतलं आहे. आणि मग आपल्याला आता याच्यात आहे ना तांदूळ धुवून टाकावं लागतील. पण तोपर्यंत याला चांगली उकळी येऊन द्यायची, म्हणजे 5-10 मिनटं शिजून द्यायचा. तर आपलं घरचेच तांदूळ आहेत ना, मग तर मी तांदूळ निसून घेते याला उकळी येते तर. तर मस्तपैकी आपल्या कालवणाला उकळी आली, म्हणजे कालवण नाही करायचं आपल्याला, या मसाला भातासाठी जी फोडणी केली ती ना त्याला मस्त उकळी आले. तर आपल्याला आता त्याच्यात तांदूळ टाकायचे. ते आपल्यात ना घरचेच तांदूळ आहे. इकडे गावाकडे जास्त भातच पिकत आहे. तर आता आपण हे ना धुवून घेऊ. धुवून टाकायचं म्हणजे ते कोंडा राहतोय का नाही, धुवून मग टाकायला लागत ते. मी असं चांगलं मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेते. मग याच्यात ह्या पाणी येळून घेते, म्हणजे याच्यातला कोंडा तर्या राहतात त्या निघून जातात याच्यात. आता आपलं तांदूळ देऊन झालं ती मग आलं त्याच्यात टाकायचं, कारण उकळी आले का नाही त्या गरम पाणी हात ओढायची शक्यता राहते. मग असं आला सोडायला लागत ते. तांदूळ टाकल्यामुळं मग उकळी जरा कमी झाली. आता मी याच्यात तांदूळ टाकलं ती, पण हे भात आहे नाही का खिचडी भात, ह्या उतूनही जाऊन द्यायला लागत. ह्याच्यातला बरंचसं पाणी आहे ना असंच आटून द्यायला लागत आहे. आणि लगेच नाही झाकण ठेवायचा. उतू जर गेला तर मग हे सगळे त्याच्यातली चव निघून जाते. त्याच्यामुळं आता त्याला मी आताच नाही झाकण ठेवीत, नंतर मग थोडा पाणी आटला का मग झाकण ठेवायचा. आता उकळी येते, असं थोडा हलवून घ्यायचा, म्हणजे तांदूळ ते आपण आधी साहित्य टाकलं होतं बटाटं वाटाणं ते असं मिक्स होतं ते. असं थोडा हलवून घ्यायचं म्हणजे खाली टोपही लागत नाही. तर उकळे आले मस्तपैकी, आणि पाणी थोडा कमीच ठेवले. थोड्याच वेळात आपला भात आहे ना खायला लगेच तयार होईल. तर ही कोथिंबीर आहे का नाही आपण याच्यात टाकणार आहे ह्या भातामध्ये. आता पाणी आटलं का नाही मग अशी टाकून घेतली म्हणजे सगळी मिक्स होते. आणि मग हलवून देऊ. तर आपण अशी हलवून दिली का म्हणजे एकत्र होते. आणि जाळही मी कमी केला आता पाणी कमी झालं का नाही मग आपण आता याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवू, म्हणजे मग मस्तपैकी भात उमणार आहे आपला. 5 ते 10 मिनटात लगेच तयार होणार आहे. आता झाकण ठेवलं आहे मी. मस्तपैकी आपला खिचडी भात तयार आहे. लगेच जेवायला सुरुवात करायची. तर मी याच्यात आहे ना थाटात वाढून घेतला आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला तर जरूर कमेंटद्वारे कळवत चला. आणि इतरांनाही शेअर करा, एक लाईक करा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र. धन्यवाद.